खूप दिवसानंतर ही पालेभाजी आणली होती. हिचं नाव आहे खेडाभाजी. आमच्या भागामध्ये खेडाभाजी म्हणतात, चवडीची भाजी म्हणतात आणि छान लागते. ही घरगुती आहे, मोठ्या पाण्याची आणि खूप छान लागते ही भाजी. आणि वाढलेल्या लाल मिरच्या असतील त्याच्यासोबत केलं ना तर अजूनच छान वाटते ही भाजी. कांदे जरा जास्त टाकायचे आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये भाजी, वरण भात आणि पोळ्या होत्या. आणि हे मुलं पण आहेत त्याच्यामुळे वरण तर करावंच लागतं आणि खूप दिवसानंतर केली ना म्हणून जास्तच टेस्टी वाटली ही भाजी. आणि संध्याकाळची दिवाबत्ती तर आधीच केली होती, पण जरा सिक्वेन्स चेंज झाला इथे. आणि मुलं वगैरे आहेत तर वरण तर रोजच बनते आमच्याकडे. आता 2-4 दिवस राहतील जावेचे मुलं. मग इथे जवळच आहे त्याचं मामाचं गाव, तर तिथे जाणार आहेत. मग रात्रीचं जेवण वगैरे झालं, थोडंसं फिरायला गेलो. सकाळी झाली, सकाळची माझी जी काही कामं होती ती मी करून घेतली आणि मुरमुऱ्याचा चिवडा बनवला होता. काही ना काहीतरी लहान मुलांना सकाळी नाश्त्यामध्ये करून द्यावंच लागते. मग आई पण आली होती ना काल संध्याकाळी. त्यांचे तर खेळ कधी संपतच नाही, काही ना काही करणं चालूच असते. बाकी मुलं सगळे व्यवस्थित खातात, पण माझा मुलगा आहे त्याला खायला नाकी नऊ येते. त्याचं तर खाता पिता काही ना काही खेळ चालूच असतात. म्हणूनच मग ना गावी गेलं तर माझी सासू इतके नाव ठेवते याला खात नाही व्यवस्थित म्हणून, पण घरी तो व्यवस्थित खातो. मुलं असतील तर मुलं असतातच.